रेझ्युमेला महत्त्व नाही आहे. तुमच्या डिग्रीला पण काही वर्षांनी लोक म्हणतील महत्त्व नाही आहे. शेवटी तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रोजेक्ट करता येतं आहे, कुठल्या प्रकारचं कोड लिहिता येतो आहे, त्याला सगळं महत्त्व आहे. आय टी क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला एकदा 22व्या वर्षी शिकलात आणि सगळं संपलं असं कधीच होत नसतं. म्हणलं तर जॉब्स गेले नाही आहेत, जॉब्स थोडे शिफ्ट झालेत, पण थोडं स्किल रिक्वायरमेंट वाढलं आहे. तुम्हाला जर का खरंच AI मध्ये काम करायचं असेल तर याचा अर्थ तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि बेसिक कम्प्युटर सायन्समध्ये काम करायची गरज आहे. तुम्ही IT इंजिनियर असताना सुद्धा तुम्हाला थोडा इंजिनिअरिंगकडे कल वाढवण्याची गरज आहे, जी गेले 20-30 वर्ष या प्रमाणात नव्हती. आत्ताचे अनस्किल्ड जॉब्स जातील, पण नवीन आणि अनस्किल्ड जॉब्स पण तयार होतात. आज जेव्हा अमेरिका विचार करतं किंवा युरोप विचार करतं की मला वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, त्यांचा पर कॅपिटा इन्कम किती हो? आपल्या 20-30 पट आहे. त्यांनी वर्क लाईफ बॅलन्सचा विचार करणं आणि आपल्यासारख्या गरीब देशाने विचार करणं यात खूप फरक आहे. हे देश तिथे गेले कारण त्यांच्या काही पिढ्यांनी 70, 80, 90, 100 तास कामं केलेली आहेत. आता मोबाईलवर नव्हे तर प्रत्यक्ष ऐका तुमच्या आवडत्या विचारवंतांना. सादर करत आहोत थिंक बँकचा पहिला लाईव्ह कार्यक्रम थिंक फेस्ट. या फेस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि फ्रॉड या विषयावर बोलतील विद्याधर अनासकर, करिअर आणि शिक्षण या विषयावर बोलतील डॉक्टर श्रीराम गीत, लग्न आणि रिलेशनशिप या विषयावर बोलतील डॉक्टर गौरी कानिटकर आणि त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्याशी खास गप्पा. हा कार्यक्रम होणार आहे 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील बोगनवेल फार्म्स येथे. आपलं तिकीट कन्फर्म करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. साधारणतः वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी आपण हा विचार करतो की येणाऱ्या वर्षात काय घडणार आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं सेक्टर असतं IT. आज पुन्हा आपल्याला त्याचीच चर्चा करायची आहे की 2025मध्ये IT सेक्टरमध्ये काय घडणार आहे, नोकऱ्यांचं काय होणार आहे, AIचा काय इम्पॅक्ट येणार आहे, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, कॅपॅबिलिटी सेंटर्स सारखे नवे कीवर्ड्स आले, ते नक्की काय करणार आहेत, त्याचा फायदा आहे का तोटा आहे. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर पहिल्यांदाच थिंक बँकवरती आहेत अमित परांजपे सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. सरांना पुण्यातले तर सगळेजण ओळखतात, पण महाराष्ट्रातले, देशातलेही सगळेजण ओळखतात. ते स्वतः एक IT कंपनी चालवतातच, पण त्याशिवाय या सगळ्या विषयीची अभ्यास करतात, त्याच्याबद्दलचं ट्विटरवरती बोलतात. MCCIच्या ITच्या पॅनलवरती ते आहेत, COEP सारख्या इतर अनेक संस्थांवरती आहेत, रिलीज कोड सारखी कंपनी तर ते चालवतातच. त्यामुळं IT बद्दल ज्यांना आत्ता माहिती आहे अशी व्यक्ती अमित सर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनच हे सगळं समजून घ्यायचं आहे. सर, हाच प्रश्न आहे, काय चालू आहे सध्याच्या IT मध्ये भारतात, जगात? विनायक, सर्वप्रथम मला थिंक बँक या पॉडकास्टवर बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि IT सेक्टर असा आहे की आपल्या सगळ्यांच्याच जवळचा आहे. पुणे मुंबईत तर तो फारच सगळ्यांच्या जवळचा धरलेला आहे. त्यांनी आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणावरती जॉब्स केलेले आहेत गेल्या 10, 20, 30 वर्षात. तर आत्ता IT सेक्टर कसा चालू आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण वर्षाच्या सुरुवातीला बोलतो आहे. तर आत्ता IT सेक्टर मी म्हणेन की ठीक चालला आहे, खूप जोरात चालला नाही आहे, पण वाईट पण चालला नाही आहे. म्हणजे जर का आपण थोडक्यात आकडे बघितले तर जो ग्रोथ रेट आहे आपण जो दरवर्षी बघतो तो पूर्वी एक 10 वर्षापूर्वी आपल्याला काही काळ डबल डिजिट ग्रोथ ज्याला म्हणतात, म्हणजे थोडक्यात 10%च्या वर रेटची काही वर्ष सवय झाली होती. तो आता खाली आला आहे. कोविडमध्ये थोडा खाली आला, मग एक वर्ष एकदम परत वर गेला, पण आता तो बऱ्यापैकी सिंगल डिजिटमध्ये स्टॅबिलाईज झालेला आहे. म्हणजे पूर्वीसारखं जे आपल्याला दरवर्षी भयंकर मोठ्या प्रमाणावरती रेव्हेन्यूज वाढायचे आणि त्या प्रमाणात जॉब्स वाढायचे, ते आता वाढताना दिसत नाही आहेत. आपण हेडलाईन्स बघितल्या असतील की काही कंपन्यांनी ले ऑफ केले. मागच्या वर्षी त्या हेडलाईन जास्त होत्या, यावर्षी म्हणजे 2024मध्ये त्या हेडलाईन्स एवढ्या नाहीत, 23मध्ये वाढल्या होत्या, तर त्या कमी झाल्या आहेत. आणि पण ज्या प्रमाणात आपल्याला हायरिंगची सवय आहे बघायची अगेन गेल्या 10, 15, 20 वर्षात, त्या प्रमाणात काही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एकदम हायरिंग दिसतं आहे असं नाही आहे. मी एवढंच म्हणेन आणि आपण याच्यात जास्त खोलावर जाऊ, पण मी जे काय थोडेफार आकडे बघतो, म्हणजे ज्या प्रमाणात हायरिंग होतं आहे आणि मी मोठ्या हेडलाईन्स बघतो आणि मी छोट्या प्रमाणावरती सुद्धा मला ज्या कंपन्या माहिती आहेत किंवा मला त्या इंडस्ट्रीबद्दल माहिती आहे किंवा माझ्याकडे जो डेटा आहे त्याप्रमाणे बघतो, मला असा अंदाज आहे की 2023 हा एक प्रकारचा लो पॉईंट होता. आणि 24चं जे वर्ष गेलं आपलं, मी आत्ता ते जातं आहे, म्हणजे फायनान्शियल भारतातून संपायचं आहे, पण इंटरनॅशनल संपलं आहे, ते थोडंसं सुधारेल असं मला वाटलं. थोडं सुधारलं आहे असं वाटतं आहे. अजून आकडे थोडे या क्वार्टरमध्ये सुधारतील आणि 23 कुड बी अ शॉर्ट टर्म लो पॉईंट असा एक आशावादी निष्कर्ष मला आहे असं वाटतं आहे. 4-5 वर्षांनी कळेल की हा बरोबर होतं का नाही. पण असं काय झालंय का की काही विशिष्ट सेक्टर्स वाढत आहेत, विशिष्ट जॉब्स वाढत आहेत, विशिष्ट कंपन्या वाढत आहेत का सर्व क्षेत्रात लिनियर? नाही, आता आपण याच्यावरती पण बोलणार आहोत. इंडियातला IT सेक्टर जर का बघितला तर त्यात साधारणतः 2-3 मुख्य भाग आहेत. एक ज्याला आपण म्हणतो की लार्ज IT,
लार्ज आय टी म्हणजे एक 8-9 मोठ्या कंपन्या आहेत ज्या सगळ्यांनाच माहिती आहेत, म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट, HCL वगैरे वगैरे. सो त्याला लार्ज आय टी म्हणतात. नंतर मग स्मॉल आणि मिड आय टी आहे. आणि तिसरा जो भाग आहे त्याला आपण GCC म्हणतो, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. GCC म्हणजे मी आता त्याचा लॉंग फॉर्म सांगतो, ग्लोबल केपेबिलिटी सेंटर. म्हणजे काय, तर थोडक्यात ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, मग त्या अमेरिकेतल्या असतील, त्या युरोपमधल्या असतील, त्या जपानमध्ये असतील, त्या अजून कुठल्या देशातल्या असतील, त्यांची डेव्हलपमेंट सेंटर्स जेव्हा जे भारतात सेटअप करतात, म्हणजे अगदी मायक्रोसॉफ्ट असेल किंवा गुगल असेल किंवा एखादी छोटीशी 500 लोकांची सिलिकॉन व्हॅलीतली कंपनी असेल, त्याचं नाव कोणाला माहिती नसेल, पण ते 100 लोकांची टीम इथे जेव्हा सेटअप करतात, तर त्याला GCC म्हणतात. सो ते थोडक्यात बघायचं झालं तर ते काम सर्व्हिसेस कंपन्यांकडे न जाता ते स्वतंत्रच करत आहेत. म्हणजे याचा फायदा या सर्व्हिसेस कंपन्यांना होत नाही आहे, पण भारताला होतोय. कारण शेवटी भारतातलीच लोक त्याच्यात काम करतायत आणि जे परकीय चलन आपल्याला मिळतं आहे, IT सेक्टरने गेल्या 20-30 वर्षात आपल्याला एवढं मिळून दिलं आहे, ते मिळतंच आहे. तर हा जो तिसरा सेक्टर आहे तो नक्कीच खूप जास्त वाढतोय पहिल्या 2 सेक्टर्सच्या मानाने. तर त्याच्याबद्दल आपण बोलूच की तो काय आहे नक्की आणि कसा वाढतोय. तो विषय निघाला म्हणून तोच मुद्दा पहिल्यांदा घेऊ. असं पकडू का मी की समजा पूर्वी मायक्रोसॉफ्ट या कंपनीला 100 रुपयाचं काम भारतातनं करून घ्यायचं होतं, तर ते इन्फोसिस किंवा तत्सम कंपन्यांना द्यायचे. त्या 100 रुपयातनं त्या कंपनीचं प्रॉफिट निघायचं आणि तिथं लोक एम्प्लॉई व्हायचे, त्या ओडिसीत जॉईन व्हायचे, पूर्वी ओडिसी हा शब्द होता आणि काम करायचे. बरोबर. आता असं झालंय का की इथला मधला इन्फोसिसचा इंटरमिजिएटरी गेला आणि मायक्रोसॉफ्ट म्हणते की मीच कंपनी टाकतो, म्हणजे मीच ओडिसी बनवतो, मीच मॅनेज करतो आणि 100 लोक मीच घेतो, असं आहे. सो थोड्याफार प्रमाणात हे नक्की बरोबर आहे. म्हणजे कदाचित मायक्रोसॉफ्टचं उदाहरण अगदी पूर्णपणे बरोबर नाही होणार, पण थोडक्यात हे असं झालेलं आहे. हे उदाहरण जास्त करून बँकांच्या बाबतीत जास्त झालेलं आहे. कारण मायक्रोसॉफ्ट किंवा ज्याला आपण म्हणतात की ज्याला हाय एंड सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनी म्हणतो, मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या कंपन्या ज्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणावरती IT सर्व्हिसेसकडे पूर्वी पण जात नव्हत्या. कारण त्यांचं जे हाय एंड काम होतं ते आधी तिकडे करायचे आणि मग त्यांनी सुरुवातीपासून दे वर वन ऑफ द फर्स्ट वन्स टू बंगलोरमध्ये, पुण्यामध्ये ऑफिसेस सुरू करायला. पण बँका जर का बघितल्या, आता तुम्ही लार्ज IT इंडियाचं म्हटलं, या पहिल्या 8-10 कंपन्या म्हटलात, त्यांचं सगळ्यात मोठं बिझनेस असेल कुठल्या व्हर्टिकलमध्ये, तर तो बँकिंग अँड फायनान्समध्ये आहे. म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या हे त्यांना काम देतात. तर तिथे हा नक्कीच फरक पडला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या IT कंपन्यांची ग्रोथ कमी झाली. याचं एक कारण, मुख्य कारण नाही, पण एक महत्त्वाचं कारण आहे की बँकिंग आणि फायनान्स जो त्यांचा सगळ्यात मोठा व्हर्टिकल होता, ते म्हणतात आमचं आम्ही काम करतो. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर, आणि पुण्यात आपण बसलो आहे, तर पुण्यात बँकिंग आणि फायनान्स सेक्टरच्या कंपन्या खूप आहेत इंटरनॅशनल. सो ते स्वतःचे सेटअप्स इथे करायला लागलेत. म्हणजे जे काम या मोठ्या ITकडे जातं, तुम्ही म्हणता, तुम्ही उदाहरण दिलं, ते त्या दृष्टीने जास्त बरोबर होईल. तर तेच झालंय थोडक्यात की मायक्रोसॉफ्टच्या जागी ABC, मायक्रोसॉफ्टच्या जागी एखादी बँक घ्या, तुम्ही JP मॉर्गन घ्या किंवा मॉर्गन स्टॅनली घ्या. त्यांनी काम पूर्वी या मोठ्या लोकांना द्यायचं, ते पूर्ण बंद नाही झालं, पण ते जास्तीत जास्त काम स्वतःच्याच मुंबईतल्या, पुण्यातल्या सेंटरला द्यायला लागलेत. थोडक्यात म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का की ह्या कंपन्यांच्या परफॉर्मन्सवरती आपल्या मोठ्या IT सेक्टरचा बॅरोमीटर पकडू नये, कारण हा नवा वे आला आहे. करेक्ट. कारण त्याचा पूर्वी जो या मोठ्या कंपन्या होत्या लार्ज IT, ते इंडियन ITचं सगळ्यात महत्त्वाचं इंजिन होतं. आजसुद्धा आहे, म्हणजे ओव्हरऑल रेव्हेन्यू वाईज दे आर स्टील बिग, पण ग्रोथ इंजिन ते नाही आहे. ग्रोथ इंजिन हा जो तिसरा सेक्टर आपण जो बोलतोय, GCC, म्हणजे त्यांनी मोठ्या कंपन्यांनी स्वतःचे सेंटर केलेत, दे आर डेफिनेटली द ग्रोथ इंजिन ऑफ द नेक्स्ट 5-10 इयर्स. मग आता कॉमन मॅनला हाच प्रश्न पडतो की इथे नक्की कोणाला जॉब आहे का कुणालाच नाही आहे? नाही, जॉब्स नक्की आहेत. जॉब्स तिथे वाढत आहेत आणि आपल्या IT कंपन्यांचे नंबर्स फार चांगले नाहीत. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे नवीन जॉब्सचे, तर इथे त्यापेक्षा नक्कीच जास्त जॉब्स आहेत. फरक एवढाच आहे की काहीसे जॉब्स सारखे असतील, पण काहीसे जॉब्स, आणि हे फक्त मी म्हणेन फक्त IT कंपन्यांच्या दृष्टीनेच नाही आहे किंवा GCCच्या दृष्टीनेच नाही आहे, तर ओव्हरऑल ॲज अ सेक्टर स्किल रिक्वायरमेंट ही दरवर्षी वाढत चालली आहे आणि ती वाढणारच. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात वाढणार. प्रगती कुठल्याही क्षेत्रात होत असेल तर प्रत्येक वर्षी कंपनीला वाटतं की जे काम करायचा एखादा एम्प्लॉई त्याच्यापेक्षा जास्त स्किलनी तो करेल. हे कुठल्याही क्षेत्रात होतं, ते ITमध्ये पण होतं आहे आणि ते गेल्या काही वर्षात ते जास्त प्रमाणात होतं आहे. आणि या ज्या आपण GCC कंपन्या म्हणतो, त्यांना स्किलची रिक्वायरमेंट ही नेहमीच जास्त असते, कारण ते जास्त हाय क्वालिटीचं ज्याला म्हणता येईल R&D करत असतात. वेरॅज मेंटेनन्स कमी करतात आणि नवीन R&Dचा कॉम्पोनंट हा जास्त असतो. त्याच्याकरता साहजिकच असं आहे की जास्त स्किलचे तुम्हाला IT डेव्हलपर्स लागतात.
त्यामुळे म्हणलं तर जॉब्स गेले नाही आहेत, जॉब्स थोडे शिफ्ट झाले आहेत, पण थोडं स्किल रिक्वायरमेंट वाढलं आहे. आणि मी अजून ए आयपर्यंत आलो नाही आहे, कारण हा आपला पुढचा मुद्दा असणार आहे की ए आयने काय होणार आहे. मी म्हणतो ए आयला एक क्षणभर बाजूला जरी ठेवलं तरी जनरली GCC कंपन्यांना टॅलेंट लेवल ती लागते किंवा स्किल लेवल ती लागते, ती साधारणतः थोडी जास्तच लागते. त्यामुळे याचा आत्ता जी मुलं शिकत आहेत त्यांच्या दृष्टीने जर का विचार करायचा झाला, किंवा आत्ता जस्ट ग्रॅज्युएट झालेत आणि 2 वर्ष काम केलेत त्यांच्या दृष्टीने विचार करायचा झाला, तर तुम्ही ज्या स्किल्स मिळवल्यात, ज्या शिकल्यात, त्याच्यापेक्षा जास्त स्किल्स मिळवण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ती आज कॉलेजच्या बाहेर पण खूप प्रमाणात घेता येते, शिकता येते, खूप ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यावरती फोकस ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सर, मान्य आहे की आपण AI वरती जाऊन नंतर स्किलवरती राहू. डिमांड सप्लाय मिसमॅच आहे का? कारण 2014ला मी ज्यावेळी इंजिनियर झालो तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये असणारे CSITची ग्रॅज्युएटची संख्या ही टोटल इंटेकच्या 20% होती. आज बहुतांश इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 100पैकी 80 मुलं ही आपण ज्याला रूढार्थानं सर्किट ब्रँच म्हणू किंवा CSIT म्हणू यातली आहे. खरंच एवढ्यांची गरज आहे का नाही आहे? नाही, बरोबर. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात की आपल्याकडे ओव्हर सप्लाय पण थोड्याफार प्रमाणात झालेला आहे. आणि नाही थोड्याफार प्रमाणात नाही, काही बाबतीत जास्त प्रमाणात पण झाले. म्हणजे तुम्ही जर का महाराष्ट्रातलं इंजिनिअरिंग कॉलेजेसचा आकडा घेतला तर जवळजवळ 50%च्या वर सीट्स या रिकाम्या होतात. म्हणजे तो ओव्हर सप्लाय सगळीकडेच झाला. म्हणजे कॉलेजेसनी खूप कॉलेजेस सुरू केली, त्यातल्या डिपार्टमेंट्समध्ये CSची संख्या वाढत गेली बाकीच्या इंजिनिअरिंगपेक्षा. आणि त्यामुळे असं झालं की आपण इंजिनियर्स खूप जास्त प्रमाणात केले, आणि त्याच वेळेला गेल्या 2 वर्षात आपण बघतोय की डिमांड थोडासा कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रॉब्लेम हे नक्की आलेले आहेत. कॉलेजेसचा विषय नाही करा म्हणून मी एवढंच म्हणतो की आता कॉलेजेसनी पण थोडा विचार करायला हवा आहे की आपल्याला मेकॅनिकल आणि जे आपले कोर इंजिनिअरिंग ब्रांचेस होत्या पूर्वीच्या, म्हणजे गेल्या 100 वर्ष आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तिथला डिमांड आता एकीकडे वाढतोय मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्युशनमध्ये. आणि तिथे आता ब्रांचेसपेक्षा तिथे जे सीट्स कमी करून ठेवल्या आहेत, तर ते कॉलेजेसला पण ते थोडं ॲडजस्ट करायची गरज आहे. आपण फार दुसऱ्या टोकाला जाऊन बसलो आहे. हा जो मुद्दा आहे, तुम्ही असं म्हणालात की स्किलवाली लोकांनाच डिमांड आहे असं आपण गृहीत धरू. स्किलवाली लोक पुन्हा 100रातली 5च बनतात. मग बाकीचे 95 जे आहेत, जे तितके स्किल्ड नाहीत पण त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, यांच्यासाठी आता खरंच जॉब ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रात, पुण्या, मुंबईत आहेत का? कसं आहे, मार्केट म्हणावं तितकं आयडियल नाही आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षात तर आपण आकडे बघतोच आहे. कित्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स, अगदी टॉप कॉलेजेस सोडले तर मधल्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट्स म्हणाव्या इतक्या आयडियल झालेल्या नाही आहेत. आणि याचं कारण मगाशी तुम्ही म्हटलात तसं की खूप मोठ्या प्रमाणावर ते मुलं ग्रॅज्युएट होत आहेत आणि त्या प्रमाणात डिमांड नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर काही आणि नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या येत आहेत त्या मी म्हटलं तसं हाय स्किल एंडला येत आहेत. तर ही जी गॅप आहे ती भरणं बऱ्यापैकी आवश्यकता आहे मुलांना. आणि मुलांना म्हणजे कॉलेजमध्ये जर का तुम्हाला ते सगळं कॉलेजमध्ये एक तुम्हाला फिक्स शिक्षण झालेलं असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का चांगलं करिअर करायचं असेल, तुम्हाला कुठेतरी इव्हेंच्युअली जॉब मिळेल, पण तुम्हाला जर का चांगलं करिअर करायचं असेल तर आत्तापासूनच, म्हणजे मी म्हणेन 2nd, 3rd इयरपासूनच ग्रॅज्युएट व्हायची पण वाट न बघता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन स्किल्स हे तुमच्या कॉलेजच्या प्रोफेसरांची वाट न बघता किंवा तुमच्या करिक्युलमची वाट न बघता तुमचं तुम्ही शिकायला लागा. आणि हे आज ऑनलाईन खूप सोपं झालेलं आहे. आणि ते तुम्ही जेवढं लवकर कराल, म्हणजे ग्रॅज्युएट व्हायच्या आधी झालात तर उत्तम. जे ग्रॅज्युएट झालेत त्यांनासुद्धा आत्ता करायला हरकत नाही. इट्स नेव्हर टू लेट टू लर्न. म्हणजे मला काही लोक माहिती आहेत, माझे काही खास जवळचे मित्र आहेत, ते आता माझ्या एज ग्रुपला म्हणजे लेट 40s अर्ली 50sमध्ये सुद्धा ओव्हरनाईट नवीन स्किल्स शिकतात. मला माझ्यापेक्षा 10-20 वर्ष मोठे लोक आहेत ते शिकतात. त्यामुळे हे क्षेत्र असं आहे, कुठलंही क्षेत्र थोड्याफार प्रमाणात तसं होतं आहे, पण IT क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला एकदा 22व्या वर्षी शिकलात आणि सगळं संपलं असं कधीच होत नसतं. हे तुम्हाला या क्षेत्रात आल्यावरती पुढचे 40 वर्ष शिकायचंच आहे. तर तुमचं शिक्षण थांबवू नका. आणि ऑनलाईन सगळं तुम्हाला शिकता येतं. तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रकारचे इनलाईन कोर्सेस आहेत. नवीन लँग्वेजेस शिका, नवीन स्किल्स शिका, AI टेक्नॉलॉजी शिका, डेटा सायन्स शिका. हे तुम्ही जेवढं शिकाल तितके तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज हे जास्त होत राहतील. दुसरं असं होतं आहे, तुम्ही मला मगाशी रेलिस्कोरचा उल्लेख केला. माझी एक कंपनी आहे, ती आता आम्ही एक 10, 12, 15 वर्ष चालवतो आहे. त्याच्यातसुद्धा आम्ही हेच बघतो की आम्ही कंपन्यांकरता हे सोल्युशन करतो, पण रेझ्युमेला महत्त्व नाही आहे. तुमच्या डिग्रीला पण काही वर्षांनी लोक म्हणतील महत्त्व नाही आहे. शेवटी तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रोजेक्ट करता येतं आहे, कुठल्या प्रकारचं कोड लिहिता येतो आहे, त्याला सगळं महत्त्व आहे. आणि कंपन्या पण दिवसेंदिवस आता ते बघायला लागले. म्हणजे आता सगळ्यात रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर 2 दिवसापूर्वी जगातला सगळ्यात फेमस
ऑनलाईन माणूस कोणी असेल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असेल हा सगळ्यांना माहिती आहे, एलॉन मस्क. त्यांनी 2 दिवसापूर्वी परत हेच ट्विट केलं की मी एक नवीन ॲप बांधतो आहे. त्याला तो एव्हरीथिंग ॲप म्हणतो आहे, म्हणजे त्याला हे त्याचं ट्विटर आणि हे सगळं एकत्र आणायचं आहे. त्याच्याकरता मी रिक्रुटिंग करतो आहे. आणि त्यांनी हे परत लिहिलं की मला कॉलेज डिग्रीमध्ये, मला कुठल्या कॉलेजचे आहात, तुम्ही काय शिकला याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही जो कोड लिहिला आहे, तुम्ही जे प्रोजेक्ट्स केले आहेत ते मला पाठवा. म्हणजे तो लिटरली म्हणतो आहे की तुम्ही 12वी पास असाल, मला काही घेणं नाही आहे. सो जेव्हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सगळ्यातला टेक्नॉलॉजिकली सगळ्यात सॅव्ही माणूस जेव्हा असं म्हणतो आहे, ते याचा उद्देश म्हणून डिग्री घेऊ नये का नाही घ्यावी, पण त्याच्याबरोबर हे बाकीच्या गोष्टी करत राहणं आणि कायम करत राहणं, ते तुम्ही केलात तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पूर्वीपेक्षा जास्त आहेत. ते नाही केलं तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ज्यावेळी असेस करता त्यावेळी कुठले स्किल इन डिमांड आहेत आणि कुठले स्किल व्हॅनिश होतात? सॉफ्टवेअरमधले आता जिथे ते कोर लँग्वेजेस नवीन आता मी आता डेटा सायन्स किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट याला सध्या खूप डिमांड आहे. म्हणजे पूर्वी क्लाउडला खूप डिमांड आहे. म्हणजे जिथे तुम्हाला नवीन ॲप्स लवकर बांधता येतील, नवीन क्लाउडवरती हे करता येतील, डेटा सायन्स ॲनालिटिक्स करता येईल, त्याला खूप डिमांड आहे. ज्या स्टँडर्ड डेव्हलपमेंट जे पूर्वी आपण म्हणायचो की जावा कोड लिहायचा आहे, सी कोड लिहायचा आहे, त्याला डिमांड नाही असं नाही आहे, पण ग्रोथ सगळी या नवीन एरियात होती आहे. ते पूर्वी ते निश स्किल्स राहिलेत. जसं कोबॉलला असं आज डिमांड आहे, पण तो एक निश स्किल आहे. 60 वर्षापूर्वीपासून काही लोक लागतात त्याला. पण तुम्हाला जर का त्यात लवकर करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, त्या नवीन स्किल्स आहेत. AI, डेटा सायन्स, तुमचं ॲनालिटिक्स म्हणा, तुमचं क्लाउड म्हणा, तुमचं फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणा, त्याच्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण तिथे नवीन काम होतं आहे. शेवटी तिथे नवीन काम होतं आहे. आणि अजून एक गोष्ट मी म्हणीन की आपण जेव्हा IT चा विचार करतो आणि गेले 20-30 वर्ष इंडियाचा IT चा विचार हा खूप मी म्हणीन बँकिंग, फायनान्स आणि अशा इंडस्ट्रीनी ड्राईव्ह केलेला आहे. कारण तो सगळ्यात, मी मगाशी म्हटलं तर सगळ्यात मोठं मार्केट होतं. आता एक बदल असा होणार आहे आणि होतो आहे ऑलरेडी की परत इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग सेक्टर हा IT चा खूप मोठा डिमांड होणार आहे. आणि आल क्लॅरिफाय, आज EVs ही सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी आहे. ड्रोन्स ही एक खूप मोठी टेक्नॉलॉजी आहे. रोबॉटिक्समध्ये खूप नवीन गोष्टी होतात. आपण बघतोय सगळीकडे आता रोबॉट्स दाखवायला लागलेत लोक. अजून एक 5-10 वर्षात येतील आपल्या घरी कामाला एक रोबॉट ठेवता येईल. तर हा सगळ्याचा जर का विचार केला तर या सगळ्यात आपल्याला वाटतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मेकॅनिकल इंजिनिअर आहे, म्हणजे मोटर्स आहेत, सेन्सर्स आहेत, पण शेवटी सॉफ्टवेअर आहे. सो इन सम सेन्स पुढच्या 5-10 वर्षात सम ऑफ द बिगेस्ट कन्झ्युमर्स ऑफ सॉफ्टवेअर इज नॉट गोइंग टू बी द बँक्स अँड फायनान्स सेक्टर विच हॅव बीन फॉर लास्ट सो मेनी इयर्स. इट विल ॲक्च्युली बी इंजिनिअरिंग. आणि शेवटी ॲट अ सॉफ्टवेअर लेवल तुमच्यात फार फरक पडत आहे. म्हणजे कोड तो कोड लिहितो, पण अशा वेळेला एखादा इंजिनियर, नवीन इंजिनियर असेल किंवा शिकणारा इंजिनियर असेल, ज्याला थोडं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचं माहिती आहे, म्हणजे थोडक्यात एंड कस्टमर जास्त चांगला माहिती आहे. कुठल्याही क्षेत्रात आपण म्हणतो तुम्हाला जितका एंड कस्टमर चांगला माहिती आहे, तुम्ही त्या क्षेत्रात तितकी चांगली प्रगती करू शकता. म्हणजे डोमेन आता इकडे वळतं आहे. तर तुम्हाला थोडं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचे स्किल्स जर का चांगले येत असतील किंवा इंटरेस्ट असेल किंवा ते शिकले असेल, तर इट इज बेटर फॉर द IT इंजिनियर एज वेल. म्हणजे तुम्ही IT इंजिनियर असताना सुद्धा तुम्हाला थोडा इंजिनिअरिंगकडे कल वाढवण्याची गरज आहे, जी गेले 20-30 वर्ष या प्रमाणात नव्हती. बरोबर. सर, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा उल्लेख केलात म्हणून कायम अशी चर्चा होती की लो स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड लेबरसाठी मॅन्युफॅक्चरिंग असतं. किती रोबोटिक्स आणि सगळं आलं तरी काही कामं या अनस्किल्ड लोकांना मॅन्युफॅक्चरिंगमुळे मिळतात आणि म्हणून ओव्हरऑल GDP ग्रोथ वाढीसाठी मॅन्युफॅक्चरिंग वाढायला हवं. आता ITत असं झालं आहे का की स्किल्डवरच्या क्रीमला जॉब राहणार, पैसे खूप मिळत राहणार, पण जी के शेप रिकव्हरी आपण म्हणतो तसं इथल्या खूप लोकांनी, बरोबर तुम्ही म्हणतात होतो, ती भीती खूप लोकांनी व्यक्त केलेली आहे. आणि लाईक एव्हरीथिंग एल्स, म्हणजे देर आर 2 कॅम्प्स. म्हणजे देर इज, काही लोक म्हणतात कम्प्लीट के शेप रिकव्हरी म्हणतात तसं, की अनेक लोकांना काहीच जॉब्स राहणार नाहीत आणि काही लोकांना भयंकर चांगले जॉब्स मिळतील. हे एक एक्स्ट्रीम आहे. दुसरं एक्स्ट्रीम लोक म्हणतात नाही, तुम्ही म्हणजे 19व्या शतकातलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं उदाहरण सगळे देतात की तेव्हा एवढं ऑटोमेशन झालं तरी जॉब्स पुढे 10 पट झाले, 50 पट झाले. सो ते वाढतच गेले आणि सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड पण वाढत गेले, जे पूर्वी नव्हते. मी म्हणेन मी दोन्ही एक्स्ट्रीम नाही आहे, पण मी थोडा ऑप्टिमिस्ट कॅम्पमध्येच आहे की आत्ताचे अनस्किल्ड जॉब्स जातील. सगळे नाही जाणार, पण जाणार. म्हणजे ऑटोमेशननी शेवटी प्रत्येक 10 वर्ष, प्रत्येक 20 वर्षांनी प्रत्येक क्षेत्रातल्या ऑटोमेशननी, मॅन्युफॅक्चरिंग असो, ट्रान्सपोर्टेशन असो, तसं IT मधले जॉब जातातच. पण नवीन आणि अनस्किल्ड जॉब्स पण तयार होतात.
जे पूर्वी कधी नव्हते. म्हणजे आता पूर्वी अनस्किल्ड जॉब्स, उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी एक अनस्किल्ड जॉब काय होता, टाईप रायटिंगचा किंवा पेपर प्रोसेसिंगचा होता. तर तसे लाखो जॉब्स होते, बँकांमध्ये होते, ते गेले. पण त्याच्या जागी आपण आता एक प्रकारचा IT इंजिनियरचा, अगदी लो एंड IT इंजिनियर नाही म्हणणार मी, IT क्लर्क म्हणा, ते लो एंड जॉब्स आले. सो ते जॉब शिफ्ट झाले. सो तसे अनस्किल्ड जॉब्स राहतील, वेगळ्या क्षेत्रात येतील, कमी होतील पण राहतील. त्यामुळे एकदम शून्यावर ते काही येत नाहीत. कारण प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा नवीन सर्व्हिसेस करता, नवीन सोल्युशन्स करता, तेव्हा सगळ्यात सुरुवातीला ह्युमन्स डू दोज जॉब्स. मग 5-10 वर्षात त्यात ऑटोमेशन येतं. पण गेल्या 200 वर्षाचा तुम्ही जर का इतिहास बघितला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतरचा, म्हणजे अगदी मी म्हणेन की 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत, विच इज द 200 इयर्स ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, मग इलेक्ट्रॉनिक्स रिव्होल्यूशन, मग सॉफ्टवेअर रिव्होल्यूशन. त्यामध्ये दर 10 वर्षांनी जुने 10-20 वर्षांनी जात आले, पण नवीन जॉब्स आपण क्रिएट करत गेलोय. तर ती फेज काय थांबेल असं मला वाटत नाही. त्यामुळे एकदम आपण काही शून्यावर येत नाही. आता प्रत्येकाला प्रश्न असाच आहे की तुम्हाला त्या लो एंड जॉबमध्येच राहायचं आहे का तुम्हाला याच्याबरोबर पुढे जायचं आहे. हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस होतो. सर, पण इथं AI येतो की समजा मी ॲटोमेशन टेस्टिंगवाला आहे, समजा मी मेंटेनन्सवाला आहे, समजा मी कोड लिहिणार आहे आणि माझं सगळंच काम AI करून देतं 95% आणि उरलेलं 5% लॉजिक लावायलाच माणसं उरतात, तर मग ITचं काय होणार? अगेन तिथे असं आहे की म्हणजे आता याच्यावरती आपण गेले 1-2 वर्ष खूप लोक बोलत आहेत की AIनी सगळे जॉब जातील, स्पेशली IT मधले जातील. आता हे गेले 1.5 वर्ष लोक बोलत आहेत आणि त्या प्रमाणात काही म्हणावं तसं काही, म्हणजे आता काही कंपन्यांनी थोडा, मला असं वाटतं मार्केटिंग रिझन्स करता मोठाले आकडे दिले. आता गुगलनी स्वतः सुंदर पिचाईने आकडा दिला की आम्ही 25% कोड AIने लिहितो. आता मला असं वाटतं की हे त्यात मार्केटिंग खूप आहे, कारण दे हॅव अ बिग वेस्टेड इंटरेस्ट इन सेइंग दॅट, कारण दे आर द बिगेस्ट प्रोड्युसर्स ऑफ AI अलॉंग विथ OpenAI. सो त्यांना AI मार्केट करण्याकरता स्वतःच किती प्रगती करतोय हे बोलणं खूप आवश्यक आहे. तर म्हणावे, आता आम्ही खूप कंपन्यांशी बोलतो, तर प्रत्यक्षात AIनी काही जॉब्स गेलेत किंवा पुढच्या 1-2 वर्षात जातील का मोठ्या प्रमाणात, असं मला तरी वाटत नाही. थोडे थोडे जातील, ड्रास्टिकली जातील का असं नाही. आणि जसे जसे जातील तसे तसे त्याच्याशी रिलेटेड काहीतरी बारीक सारीक जॉब्स हे येत राहतील. म्हणजे मी असं म्हणणार नाही की ले ऑफ काही होणार नाही, तर होणार आहेत. पण एकदम पूर्ण कोणालाच काही जॉब उरणार नाही, त्याला डूम्सडे सिनारिओ इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा सेक्टरमध्ये पण म्हणतात, तसा येईल असं मला वाटत नाही. काहीतरी नवीन त्यातले काय ऑपॉर्च्युनिटीज ह्या येत राहतील. कमी आहे तेवढं नक्की. आता अनदर रिझन IT सेक्टर आता स्लो झालं नाही. काही लोक म्हणतात आता IT सेक्टर जो गेले 2 वर्ष स्लो झालेला आहे भारताचा, तो AIमुळे झालेला आहे. तर ते दॅट इज डेफिनेटली नॉट द रिझन. गेले 2 वर्ष IT सेक्टर जो स्लो झाला आणि 23मध्ये मी जर म्हणलं की जो अगदी लो पॉईंट आल्यासारखं वाटलं होतं, की 24 थोडा त्याच्यापेक्षा सुधारल्यासारखं वाटतंय, त्याचा सगळ्यात मोठा रिझन वॉज बिकॉज ऑफ ओव्हर इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग कोविड डेज. म्हणजे 21 साल वॉज वन ऑफ द बेस्ट इयर्स फॉर IT इन द लाँग टाईम. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जेव्हा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करता, खूप जास्त हायरिंग करता, त्यामुळे त्याच्या पुढे 2-3 वर्षात त्याचे रिपरकशन्स येतातच. म्हणजे खूप खाल्लं की दुसऱ्या दिवशी त्रास होतो, तसलाच प्रकार येतो. बेसिकली देअर वॉज ओव्हर हायरिंग, ओव्हर स्पेंडिंग इन IT इन 21 इन कोविड. कारण सगळ्यांना वाटलं की आता टेक्नॉलॉजी लागणार, लोकांना ट्रॅव्हल करता येत नाही आहे, घरचं काम करायचं आहे. प्रत्येक CEO प्रत्येक क्षेत्रात म्हणत होता ITचं बजेट 1% असेल, 2% असेल तर दुप्पट करा, तिप्पट करा. त्यामुळे मग सगळं हायरिंग झालं. तर इन सम सेन्स वन ऑफ द रिझन्स वी आर सीइंग अ स्लोडाऊन राईट नाव इज बिकॉज ऑफ द आफ्टर इफेक्ट्स ऑफ दॅट. सो ते स्टेबिलाइज व्हायला 1-2-3 वर्ष लागते. मी म्हटलं तर 23 ते 24 ऑलरेडी थोडं स्टेबिलाइज इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. 25 काही न करता AIला पूर्णपणे बाजूला ठेवून 25 विल लुक बेटर दॅन 24 असं मला वाटतं. या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये AI नक्की काय काय प्रॅक्टिकली करेल का फार विचारच करायचा नाही? करेल खूप. म्हणजे आय एम ऑप्टिमिस्टिक अबाउट AI. बट आय एम ऑल्सो ऑप्टिमिस्टिक दॅट AIनी एकदम काही सगळे जॉब्स काही संपत नाहीत. 5-10% करेक्शन दरवर्षी होत राहणार आहे आणि ते व्हावं, कुठल्याही चांगल्या क्षेत्रात ते व्हावं. पण हॅव्हिंग सेड दॅट AI विल इम्प्रूव्ह डेव्हलपर प्रोडक्टिव्हिटी सिग्निफिकंटली. म्हणजे आणि त्याला अजून 2-3 वर्ष लागतील. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल डेव्हिन म्हणून एक आलं होतं एक AI इंजिन, ते आहे अजून, पण दॅट हॅजन बीन ॲज सक्सेसफुल. पण आता OpenAI किंवा क्लॉड किंवा जेमिनायसह लोक वापरत आहेत. AIचे 3 सगळ्यात पॉप्युलर इंजिन्स आहेत टू जनरेट कोड ऑर टू रिव्ह्यू कोड ऑर टू एडिट कोड. आणि त्यात लोकांना ऑलरेडी चांगले रिझल्ट्स मिळायला लागले आणि ते पुढच्या 2-3 वर्षात त्याच्यात खूपच जास्त प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का चांगला डेव्हलपर असाल तर तुमची डेव्हलपमेंट प्रोडक्टिव्हिटी ही खूप पटीने वाढणार आहे.
तर तिथे परत असं होतं की पूर्वी म्हणजे मी म्हणेन ना की स्किल तुम्हाला बेसिक स्किल पाहिजे का? हो. आता अगदी पूर्वी 20-30 वर्षापूर्वी चांगले डेव्हलपमेंट म्हणजे थोडं टेक्निकल सांगतोय, पण ज्याला IDE म्हणतात म्हणजे डेव्हलपमेंट इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट ते नव्हतं. त्यापूर्वी लोकं साधे टेक्स्टमध्ये कोड लिहायचे, अगदी पूर्वी. नंतर मग जेव्हा हे IDEs आले, की त्यात तो तुम्हाला ऑलरेडी बेसिक एरर्स दाखवायला लागला, सिंटॅक्स नीट करायला लागला, बऱ्याच ऑटोमेशन करायला लागलं, कुठले नवीन हे लोड करायचं आहे. त्याने प्रोडक्टिव्हिटी किती वाढली डेव्हलपरची. अत्यंत साध्यातला साधा डेव्हलपर आज ते वापरतोय की नाही. आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी पूर्वी जेव्हा तुम्ही साध्या टेक्स्टमध्ये 30 वर्षापूर्वी अगदी साध्या Emacsमध्ये वगैरे कुठेतरी तुम्ही कोड लिहायचा, त्याच्यापेक्षा खूप चांगले झाले ना. AI कमी अधिक फरकाने तेच होणार आहे, की आज जर का एक डेव्हलपर अगदी ॲव्हरेज डेव्हलपर, मी टॉप डेव्हलपर म्हणत नाही, ॲव्हरेज डेव्हलपर जर का दिवसाला लेट्स से अगेन इट्स अ बॅड एक्झाम्पल ऑफ प्रोडक्टिव्हिटी, म्हणून एक 100 लाईन कोड लिहित असेल तर तो 200 लिहू शकेल. कारण AI विल ऑटोमेट लॉट ऑफ द बेसिक ग्रंट वर्क ऑफ कोडिंग आणि टेस्टिंग आणि हे त्याच्यात वेळ जातो. पण आता असं आहे की गेल्या 200 वर्षात असं आलेलं आहे की काम हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता एक माणूस 100च्या ऐवजी 200 लाईन कोड लिहायला लागला म्हणून आता काम संपणार आहे का? नाही. पण काम आता 250 लाईन कोडचं झालं तर चांगलंच आहे ना. सो आता म्हणून मी परत या रोबॉटिक्स, ड्रोन्स, EVsकडे जातो. तिथे जर का तुमच्या रिक्वायरमेंट्स अशा वाढत राहिल्या तर तिथे रिक्वायरमेंट्स ऑफ कोड मे ग्रो फास्टर दॅन व्हॉट AI इज हेल्पिंग इन टर्म्स ऑफ इम्प्रूव्हिंग द कोड प्रोडक्टिव्हिटी. दॅट इज द एक्स्ट्रीम ऑप्टिमिस्टिक सिनारिओ. तितकं होईल असं मला वाटत नाही आहे. पण तुम्ही असा विचार नेहमी करत राहा की तुमचं जर का कोडिंग एफिशियन्सी वाढली, AIने खूप वाढली म्हणून लोकं कमी होतील का? नाही. तुम्ही जर का डिमांड त्याच्या पेक्षा जास्त वाढला तर चालूच राहील ना. सर, ग्रंटवर्क AI करणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढवणार आहे. जगभरात अशी चर्चा होती की मग 90 अवर्स अ मंथवर येऊ. पण मग भारतात 70 आणि 90 तास आठवड्याचे का? नाही, नाही, नाही. ते हा खूप मोठा विषय आहे. मी थोडक्यात सांगायचं झालं तर हा IT क्षेत्राचा विषय नाही आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रांचा विषय आहे. हा भारताचा विषय आहे, पण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरून जातो. आपण हल्ली ऑनलाईन सोशल मीडियामुळे असं झालेलं आहे की आपण जगातले सगळ्यात प्रगत राष्ट्र आहेत, त्यांच्या डिस्कशन आणि आपल्या डिस्कशन्स या कधी-कधी एकदम एकत्र होऊन जातात. आणि त्यामुळे तिथल्या ज्या काही सिस्टम्स आहेत, तिथल्या ज्या काही थॉट प्रोसेसेस आहेत, सगळ्या वाईट असतील असं मी म्हणत नाही, सगळ्या चांगल्या असतील अशाही म्हणत नाहीत. पण त्या चांगल्या असो, वाईट असो, सगळ्या आपल्याला रिलेव्हंट असतील अशा नाहीत. आता वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे का? पाहिजे. चांगली पद्धत आहे, सगळीकडे पाहिजे. पण आज जेव्हा अमेरिका विचार करतं किंवा युरोप विचार करतं की मला वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, त्यांचा पर कॅपिटा इन्कम किती आहे हो? आपल्या 20-30 पट आहे. त्यांचं डेव्हलपमेंट इंडेक्स किती आहे? त्यांचे जे सगळे आपले मेट्रिक्स बघितले ते आपल्या किती पुढे आहेत. तर त्यांनी वर्क लाईफ बॅलन्सचा विचार करणं आणि आपल्यासारख्या गरीब देशाने $2000 पर कॅपिटा इन्कमच्या विचार करणं, यात खूप फरक आहे. हे देश तिथे गेले कारण त्यांच्या काही पिढ्यांनी 70, 80, 90, 100 तास कामं केलेली आहेत. त्यामुळे कुठल्याही देशाला आज परवाच एक चांगलं आर्टिकल होतं, माझ्या मित्राने लिहिलं होतं की ते म्हणले की तुम्ही इतिहास बघा गेल्या 100 वर्षातला, 150 वर्षातला, ज्या देशांनी प्रगत केली आणि आज जो प्रगत राष्ट्रामध्ये गणलं जातो, त्यांनी त्यांच्या 1 का 2 जनरेशननी हे सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि ते सॅक्रिफाईस जरी नाही केलं तरी आपण कोणीतरी एखादा डेव्हलप्ड कंट्री म्हणणं की मी 30 तास काम करणार आहे, त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय आहे? तुम्ही तासाचं इक्वेशन पूर्ण बाजूला काढा. तुम्ही फक्त प्रोडक्टिव्हिटीवरती बोला. आता त्यांची प्रोडक्टिव्हिटी जर का तुमच्या 5 पट असेल तर तुम्ही 40 तास काम केलं तर त्यांना 8 तास काम केलं तरी पुरेल, कारण ते 5 पट आहेत तुमच्या. सो ते प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत बोला. तुमची प्रोडक्टिव्हिटी किती आहे? तुमची पर कॅपिटा इन्कम किती आहे? तर या सगळ्या दृष्टीने जर का विचार केला तर वर्क लाईफ बॅलन्स आयडियली पाहिजे का? हो, पाहिजे. पण मी असं पण म्हणेन की आपण आपल्या देशाची आत्ता परिस्थिती काय आहे? आपल्याला प्रगत राष्ट्र व्हायचं आहे, सगळ्यांनाच असं वाटतं. आपल्या पंतप्रधानांनी पण ते आवाहन केले 2047 सालापर्यंत आपण प्रगत राष्ट्र व्हायला पाहिजे. तर ते होण्याकरता आपल्याला 8% रेट जर का पुढची 20 वर्ष असेल काय असेल तर आपल्याला अगदी सोप्या शब्दात झालं तर 70 जाऊ दे, 90 जाऊ दे, त्या आकड्याला काही अर्थ नाही आहे. पण काम हे खूप करायला हवं आहे. आणि हे अगेन मी असं म्हणेन, काल माझ्या एका मित्रांनी ट्विटरवरती, नितीन गोखले, तुम्हाला कदाचित माहिती असतील, खूप मोठे जर्नलिस्ट आहेत डिफेन्समधले, त्यांनी एक खूप छान स्वतःचाच अनुभव लिहिला. ते म्हणले जर्नलिझममध्ये मी पहिले 25 वर्ष किती काम केलं आहे मला माहिती आहे, मी तास सांगणार नाही, पण मी 90 तासावर जास्त काम केलं असेल कदाचित. आणि मी पण सगळ्यांना तेच सांगतो करिअरमध्ये की तुमचे पहिले 10 वर्ष हे करिअरचे सगळ्यात महत्त्वाचे असतात.
त्यावेळेला तुम्ही जितकं जास्त काम कराल तितकं तुमचं करिअर पुढे जास्त चांगलं होईल आणि तितकं तुम्हाला कदाचित काम कमी पण करायला लागेल पुढे. त्यामुळे इट्स युअर चॉईस. तर आत्ताच्या तरुण पिढीने ते 70, 80, 90 तासाच्या ह्याच्यात वादात न पडता खूप जास्त काम करायला पाहिजे आहे. किती तास ते तुमचं तुम्ही ठरवा. खूप एफिशियंटली काम करायला हवं आहे. जे तुम्ही काम करता ते एफिशियंटली करता ते बघणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर का एखादं काम करताय आणि त्यात खूप वेळ वाया चालला आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये खूप आहे, तुम्ही तीच गोष्टच करण्यात जर का रोज तासभर करत असाल तर एक गुड डेव्हलपर ऑलवेज राईट अ स्क्रिप्ट टू ऑटोमेट इट. म्हणजे माझा रोज 1 तास वाचला. सो अशा गोष्टींचा विचार करणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे तासांच्या ते मीडिया हेडलाईन्स जाऊ दे, पण एकच उदाहरण देतो अजून एक. आता आपण चायनाशी आपलं बॉर्डरवरती भांडणं आहेत ते सगळं जाऊ दे, पण ॲज अ इकॉनॉमी चायना हॅज डन सम अमेझिंग थिंग्स. आणि ते बऱ्याच लोकांना कदाचित माहिती आहे, पण 30-1 वर्षापूर्वी त्यांची आणि आपली पर कॅपिटा इन्कम ही जवळजवळ सारखी होती. आज त्यांची पर कॅपिटा इन्कम आपल्या जवळजवळ 6 पट झालेली आहे. तर 30 वर्षात एवढा मोठा फरक पडलेला आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे शेवटी ग्रोथ रेटवरती सगळं आहे. आपला ग्रोथ रेट 5 आणि 6% आणि त्यांचा 9 आणि 10% ग्रोथ रेट गेल्या 20 वर्षात झालेला आहे. ते करण्याकरता त्यांच्याकडे एक फ्रेज मी फक्त सांगतो, ती फार पॉप्युलर आहे. आणि काम करायचं म्हणजे किती करायचं, तर त्यांची फ्रेज फक्त मी सांगतो, इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. 996 म्हणजे 9 to 9 एव्हरी डे, 6 days a week. या ॲटिट्यूडनी त्यांच्या 2 जनरेशन काम करत आलेले आहेत. आणि त्यामुळे आज आपल्या ते 5 आणि 6 पट पुढे निघून गेलेले आहेत गेल्या 30 वर्षात. तर हे टार्गेट आहे आपल्याला. कोणी कसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं हे त्यांचं त्यांनी ठरवावं. तर मी थोडंसं याला डिटूर करतो आणि असं विचारतो की भारतामध्ये विशेषतः IT सेक्टरमध्ये नावडीचं काम असल्यामुळं असं होतं का? उदाहरणार्थ वर्क लाईफ बॅलन्सचा हायपोथेसिस असा आहे की वर्क आणि लाईफ वेगळा आहे. सो खूप IT किंवा नॉलेज इकॉनॉमीतली लोकं जे काम करतात ते त्यांना मनापासून आवडत नाही, हा एक भाग आहे का? आणि दुसरं, आपण तासावर काम मोजत असल्यामुळं खरोखर कोड किती लिहिला, खरोखर किती डेव्हलपमेंट केली, याच्याऐवजी मी कामाच्या ठिकाणी किती वेळ घालवला याची मेजरमेंट होती का? दोन्हीवर नाही, तुमचं तुम्ही मुद्दा बरोबर मांडला की एक म्हणजे कुठल्याही क्षेत्रात, आणि ते IT असं नाही, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नावडतं काम करत असलात तर हा प्रॉब्लेम आहे. मग ते IT कशाला, ते कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला ते काम आवडत नाही आणि तुम्ही कुठल्या तरी कंपल्शनने ते काम करायला आलात तर तुम्हाला तिथे बॅलन्स हा चांगला होणार नाही, हे इट्स व्हेरी ऑब्वियस. पण तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलात तो पण महत्त्वाचा आहे की आपल्याकडे IT इंडस्ट्री ही सर्व्हिसेस इंडस्ट्री असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी तासात मोजायची एक फार सवय आहे. आणि ती चुकीची नाही आहे, कारण आपलं शेवटी सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे CEOपासून ते एंट्री लेवल IT इंजिनियरला गेल्या 30 वर्ष माहिती आहे की आपण तासाने बिल करतो. म्हणजे या सगळ्या त्या मोठ्या लार्ज कॅप IT कंपन्या ज्या आपण म्हणत होतो, लार्ज टॉप 8-10 कंपन्या, त्या सगळ्या शेवटी आवरली बिल करतात आणि द रेट्स आर ट्रान्सपरंट. त्यामुळे सगळ्यांना तासात बोलायची सवय आहे. आणि ते कन्सल्टिंग इंडस्ट्रीमध्ये गुड ऑर बॅड तुम्हाला माहिती आहे, शेवटी अगदी मेकेन्झी असलं, मोस्ट एक्सपेन्सिव्ह कन्सल्टिंग किंवा सगळ्यात लो एंड IT कन्सल्टिंग असेल, ते तासातच बोलतात. आणि त्या तासात बोलल्यामुळे हे 70 तास, 80 तास, 90 तास हे शब्द जास्त आलेले आहेत. आणि बोलणाऱ्यांचा उद्देश तो नव्हता. बोलणाऱ्यांचा उद्देश म्हणजे मी म्हणेन नारायण मूर्ती किंवा आता L&Tचं, ते जेव्हा 70, 80, 90 तास आकडा एखादा टाकतात, त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा असतो की म्हणजे खूप काम करा आणि तरुण मुलाने खूप काम करावं, असं मी पण म्हणेन. पण त्याचा बॅकलॅश का झाला? वन रिझन त्याचा बॅकलॅश झाला असा की IT वर्कर्स म्हणतात की अरे पण आम्ही तासांनी बिल करतोय, आम्हाला पगार मिळतो 40 तासाचा, कस्टमर पण त्याप्रमाणे पैसे देतो, मग आम्ही इतकं काम करतो, मग आम्हाला पैसे तेवढेच मिळतात. मग असा तो क्लॅश थोडक्यात झाला. आणि दॅट्स वाय इट गॉट. मग एखाद्या प्रोडक्ट कंपनीच्या CEOनी जर का उद्या म्हटलं असतं की तुम्ही 80 तास काम करा, तर इतका बॅकलॅश झाला नसता की जितका तो सर्व्हिसेस कंपन्यांच्या लोकांनी, वेअर एव्हरीथिंग इज काउंटेड इन आवर्स, पण मग पगार तेवढाच आहे, मग कशाला करायचं आम्ही काम, असं त्यामुळे ते जास्त निगेटिव्ह बॅकलॅश हे त्याच्यामुळे झालेलं आहे असं मला वाटतं. हा प्रश्न येतोच की 2014ला मी पासआउट झालो त्यावेळी एंट्री लेवलचा पगार बदलले 3 लाख आणि त्याच्यामुळे तो जास्त बरोबर आहे. आणि आता 3.6 आहे. सो इन्फ्लेशनच्या नॅचरल रेटनं पण ते नाही, आणि तेच झालेलं आहे की IT इंडस्ट्रीच्या एंट्री लेवलच्या सॅलरीज इन रिअल टर्म्स हॅव डेप्रिशिएटेड. कारण इन्फ्लेशन ॲडजस्ट, तुम्हीच जे म्हणलात की ज्या पगार जवळजवळ तेवढाच आहे आणि इन्फ्लेशन रेट लावला तर तो पगार कमी झालेला आहे, तर त्याच्यामुळे तो बॅकलॅश अजून लोकांना तो जास्त वाटतोय की अरे आम्हाला पैसे तर मिळत नाही आहेत, त्याच्यापेक्षा कमी मिळत आहे. का वाढलं नसावं पगार? तर याचं कारण असंच आहे की त्या इंडस्ट्रीमध्ये शेवटी तुम्ही
कुठलीही इंडस्ट्री जर का तुम्हाला नवीन काहीतरी तुम्ही कस्टमर्सना ऑफर करत नसलात तर तुम्हाला कस्टमर हे तेवढेच पैसे देते आणि कस्टमर तेवढेच पैसे देत आहे म्हटल्यावरती तुम्हाला जर का तो बिझनेस प्रॉफिटेबल ठेवायचा असेल तर तुम्हाला इनपुट कॉस्ट वाढवून चालत नाही. इनपुट कॉस्ट तुमची आय टी इंडस्ट्री सगळ्यात मोठी काय आहे तर ते एंट्री लेवल पिरॅमिडचे पगार आहेत. सो वन रिझन यू कॅन आर्ग्यू इज इंडियन आय टी इंडस्ट्री हॅजन बीन एबल टू ऑफर better, higher value added offerings, products or services to their customers. त्याच्यामुळे हे प्रेशर राहिलेलं आहे, ग्रोथ आणि बिलिंग रेट्सचं प्रेशर हे राहिलेलं आहे. ते त्याच्या आधी वाढत गेलं होतं. म्हणून आपल्याला त्याच्या आधी जर का तुम्ही बघितलं म्हणजे 2000 ते 2014पर्यंत वाढले होते ते बऱ्यापैकी, नंतर मग ते प्लॅटू झालं. याचं एक दुसरं कारण असं आहे त्यांनी आपण सुरुवात केली होती इज अगेन GCC. कारण हाय एंड कामं यातल्या बऱ्याचशा कंपन्या म्हणतात आमचं आम्ही करू ना, हे मध्ये कशाला पाहिजेत. बेसिकली या मोठ्या कंपन्या पण शहाण्या झाल्यात. त्यांनी 20 वर्ष इंडियातल्या सगळ्या मोठ्या IT कंपन्यांना कामं दिली आणि 1000, 5000 काही कंपन्यांनी तर 10,000 लोकांची कामं दिली, प्रोजेक्ट्स दिली. मग ते शहाणे झाले. ते म्हणतात की एवढी कामं आहेत तर मग कशाला यांच्याकडनं करून घ्या, आपलं आपणच करू की. मग आपला कंट्रोल पण जास्त होईल, आपलं कॉस्ट पण कदाचित कमी होईल इफ वी आर कंट्रोलिंग. और त्यातले थोडेसे पैसे आपण यांना जे मार्जिन, काही लोक सोपं म्हणतात की तुम्ही 30% मार्जिन करताना जे पैसे येतात ते तुम्ही एम्प्लॉईज नाही देतात, तुमची क्वालिटी वाढेल, त्यामुळे सरळ 20-30% पगार वाढवून तुम्हाला जास्त क्वालिटीचं काम करून मिळेल. असे अनेक विचार झाल्यामुळे सुद्धा हा IT इंडस्ट्रीवरती प्रेशर आलेला आहे गेल्या 5-10 वर्षात आणि ते प्रेशर वाढणार आहे. सो इंडियन IT इंडस्ट्री इफ यू इन्क्लूड GCCs, अगेन मगाचा विषय मांडतोय, फ्युचर इज गुड. पण टॉप 5, टॉप 6 IT कंपन्यांबद्दल तितकं काही ऑप्टिमिझम असं मला वाटत नाही आहे. दे हॅव डन अमेझिंगली वेल फॉर लास्ट 15, 20, 25, सम फॉर 30 years by doing some reinvention. So they need to reinvent. The time has come for them to reinvent. आणि they are good companies, so they can. पण त्यांनी ते नाही केलं तर मग ते प्रेशर अजून वाढत जाईल आणि GCC विल कीप टेकिंग देअर बिझनेस अवे. इंडियातले जॉब्सच्या दृष्टीने एवढं वाईट नाही आहे, पण या मोठ्या कंपनीच्या दृष्टीने वाईट आहे. तर शेवटच्या टप्प्यात येतो. भारताकडे ब्रेन पॉवर आहे, सॉफ्ट पॉवर आहे. आधी आपण ती समजा युरोपसाठी कॅटर करत होतो, अमेरिकेसाठी कॅटर करत होतो, बँक म्हणजे अमेरिकेच्या बँकेसाठी आपण काम करत होतो. आता जर्मनीतल्या किंवा युरोपातल्या कार कंपनीसाठी करू. भारतासाठी भारतातली लोक सॉफ्टवेअर कधी बनवणार? ती सुरुवात झाली आहे आणि ती वाढणार आहे. शेवटी असं आहे की कुठल्याही जेव्हा तुम्ही सर्व्हिसेस इकॉनॉमी म्हणता, म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिस ही एक प्रकारचं सर्व्हिस आहे. शेवटी ऑल ऑफ दॅट इज अ फंक्शन ऑफ GDP. तुमच्या देशाचा GDP काय. IT इंडस्ट्री जेव्हा सुरू झाली 30 वर्षापूर्वी, तेव्हा भारताचा GDP 400-500 बिलियन होता. म्हणजे ते एक दुसरं काही लोक तो मुद्दा कोट करतात, अगेन डायग्रेशन. पण 30 वर्षापूर्वी भारताचा GDP हे आत्ताच्या महाराष्ट्राच्या GDPपेक्षा कमी होतं. तर आकडा महत्त्वाचा आहे. म्हणजे 30 वर्षात आपण कुठे आलो आहे हे एक बघण्यासारखं आहे. त्यामुळे वी वेअर अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी. आपण पहिल्या 10 इकॉनॉमीमध्ये पण नव्हतो. त्यामुळे मार्केट होतं कुठे, बँकांचं, गाड्यांचं, जिथे इथे सॉफ्टवेअर इंडस्ट्री लागते ते मार्केट कुठे होतं, ते नॅचरली भारताच्या बाहेरच होतं, युरोप आणि अमेरिकेत होतं. आता काय फरक पडला आहे, आपण जगातली आता 4थी अर्थव्यवस्था झालो आहे. व्हेरी लाईकली इन अ इयर ऑर 2 आपण 3ऱ्या नंबरला येऊ. जपानला आपण बहुतेक यावर्षी मागे टाकतोय, कदाचित 1-2 वर्षात जर्मनीला पण टाकू. तर आवर शेअर ऑफ ग्लोबल इकॉनॉमी इज सिग्निफिकंटली हायर दॅन वॉट इट वॉज 10, 20, 30 years बॅक. तसं झालं की आपल्या बिझनेसेसना तेवढीच सॉफ्टवेअरची गरज आहे आणि ती वाढती आणि ती अजून खूप वाढणार आहे. ते जसजसं होईल तसतसं आपलं मार्केट विल बिकम मोर अँड मोर अट्रॅक्टिव्ह फॉर द इंडियन सॉफ्टवेअर इंडस्ट्री. चायनाचं हेच झालं. चायनाचं 20 वर्षापूर्वी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आपल्या इतकी मोठी होती, पण ती त्यांच्याकरता करत होती. आता चायना, वन रिझन चायना डिडंट कम इन द कॉम्पिटिंग फील्ड इन द IT इंडस्ट्रीज, एक इंग्लिश एक मुख्य भाषा आहे त्यांची. पण दुसरी गोष्ट, त्यांचं इकॉनॉमी इतकी मोठी झाली की देअर IT इंडस्ट्री इज मोर दॅन हॅपी विथ जस्ट केटरिंग टू देअर. तसं पण आपलं होणार आहे. आता आपलं जर का इकॉनॉमी आज 4 ट्रिलियन, 5 ट्रिलियन, 10 ट्रिलियनच्या दृष्टीने वाटचाल करायला लागली तर आपल्याकडे डिमांड ग्रोथ सॉफ्टवेअरचा हा जगात सगळ्यात जास्त होणार आहे. म्हणजे अमेरिके ॲब्सोल्युटली जास्त जाईल, कारण शेवटी असं आहे की 20 ट्रिलियनचा 2%,
3% विल स्टील बी मोर दॅन 4 ट्रिलियनच्या 6%. पण तरी हॅव्हिंग सेड दॅट आपल्याकडे ग्रोथ खूप आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात भारतातल्या कंपन्यांकरता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, त्या बँका असतील, त्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील, त्या पब्लिक सेक्टर कंपन्या असतील, त्या सगळ्यांकरता सॉफ्टवेअरचा डिमांड हा वाढणारच आहे. आणि आपण आत्ता त्याचं सुरुवात बघतोय इन द B2C साईड. म्हणजे हे झोमॅटो, झेप्टो हे जे सगळं ऐकतो किंवा ओला वगैरे ते आता B2Cला आहे. पण तसं जे B2B पण तेवढ्याच प्रमाणात खूप जास्त सॉफ्टवेअर लागणार आहे. सर, शेवटचा किंवा पेनल्टिमेट प्रश्न, कारण तुम्ही एक व्हिजिलंट ऑब्झर्वर आहात, या सगळ्यात महाराष्ट्र कुठं आहे? असं सतत वाटतं की राव हैदराबाद आधी कानामागून आलं आणि तिखट झालं, पुणे, मुंबई, स्टार्टअप्स कुठं आहेत? तर महाराष्ट्राचे काही आकडे सांगायचं झालं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्राचं नाव ज्या प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात गेले अनेक वर्ष म्हणजे 10-20 वर्षात आलेलं नाही आहे या सेक्टरमध्ये. सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र भारतातलं सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. पण लोकांना असं वाटतं महाराष्ट्र म्हणजे काय, तर मुंबईत सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत, पुण्यात सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे, IT चं काय. तर IT चं एक आकडा लोकांना सांगायला पाहिजे की सेकंड बिगेस्ट स्टेट इन इंडिया फॉर IT इंडस्ट्री इज महाराष्ट्र. नंबर 1 कर्नाटक आहे आणि त्यातलं कर्नाटक आहे कारण त्यातलं 90-95% हे बँगलोर आहे, एक गाव आहे फक्त. पण नंबर 2 जर का नंबर 2 राज्य बघायला गेलो IT एक्सपोर्ट्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अनडिस्प्युटेड महाराष्ट्र आहे. फक्त गावं जर का तुम्ही बघायला गेलात तर बंगलोर खूप पुढे आहे. म्हणजे जवळजवळ त्याचा लेटेस्ट STPI एक्सपोर्ट्सचे आकडे मी तुम्हाला सांगतो आहे. दे आर नॉट द फुल IT एक्सपोर्ट्स पण दे आर प्रेडिक्टिव्ह ऑफ द टोटल IT एक्सपोर्ट्स. तर रफली बंगलोर 3 लाख कोटीच्या घरात असेल तर हैदराबाद 1,20,000 कोटीच्या घरात आहे आणि पुणे 1,10,000 कोटीच्या घरात आहे. म्हणजे साधारणतः 13 बिलियन 14 बिलियन हा फक्त STPI झाला. ओव्हरऑल एक्सपोर्ट त्याच्या साधारणतः 1.5 वगैरे असेल. पण तुम्हाला रेशोचा अंदाज येईल. म्हणजे आज पुणे आणि हैदराबाद जवळजवळ नेक टू नेक आहेत नंबर 2 स्पॉटला. हो, बंगलोर जवळजवळ 2.5 पट मोठं आहे आपल्यापेक्षा, 2.5 ते 3 पट मोठं आहे. त्यामुळे बंगलोर इज अ अनडिस्प्युटेड लीडर. पण मुंबई जवळजवळ पुण्यापेक्षा 80% आहे. तर पुणे मुंबई जर का तुम्ही एकत्र केलं तर तो क्लिअरली नंबर 2चं शहर आणि नंबर 2चं राज्य. सो या प्रमाणात महाराष्ट्र महत्त्वाचं आहे आणि त्या प्रमाणात आपणच सगळी लोकं आणि त्या प्रमाणात आपले राजकारणीसुद्धा जेवढा महाराष्ट्रात आपण बघायला पाहिजे की हा महत्त्वाचा क्षेत्र आहे त्याला तेवढी पब्लिसिटी त्या प्रमाणात आपण देत नाही. पुण्याचं अगेन माझा एक आवडता मुद्दा आहे. तुम्ही मला मगाशी ट्विटरबद्दल बोलला तर एक माझा आवडता मुद्दा आहे पुण्याच्या ट्विटरवरती जो गेले मी 10 आणि 15 वर्ष बोलतो आहे म्हणजे पुण्याचा नवीन एअरपोर्ट. आता अण्णा मुरलीधर मोहोळजी आलेले आहेत तर आणि आता देवेंद्र फडणवीसांनी पण आश्वासन दिलेलं आहे. तर बघू पुरंदरला काहीतरी हालचाल होती आहे का आणि झाली तर निश्चितच खूपच चांगलं आहे. त्याचं महत्त्व काय आहे तुम्हाला सांगतो आणि तुम्ही IT इंडस्ट्रीशी रिलेटेड सांगतो की लोकांना वाटतं की काय एअरपोर्ट नवी मुंबई आला की तुमचा प्रश्न सुटेल. त्याच्या आधी एअरपोर्टला एवढा काय आपल्याला रस्ते नाही आहेत, हे नाही आहेत, आपली इकॉनॉमी. असं आहे गेल्या 20-30 वर्षात पुण्यानी अत्यंत मोठाल्या GCCs आणि आपण GCCने सुरुवात केली म्हणून मी परत GCCकडे येतो आहे. ही सेंटर्स ही घालवलेली आहेत ही लोकांना खूप माहीत नाही आहेत. आणि कारण in every possible respect last 30 years of Indian IT industry the 2 top choices have been Bangalore and Pune. आणि वन रिझन बँगलोर गेले 20-25 वर्षात पुढे गेलं आहे. खूप रिझन्स आहेत पण वन रिझन बऱ्याच वेळेला इंडियन IT सर्व्हिसेस कंपन्यांपेक्षा जेव्हा GCC इथे येतं जेव्हा अमेरिकेतला बॉस म्हणतो मी इथे 5,000 लोकांची 10,000 लोकांची टाकणार आहे किंवा युरोपियन बॉस येतो किंवा जपानी देअर नंबर 1 थॉट प्रोसेस मला डायरेक्ट फ्लाईट आहे का. पहिला विचार नॉर्मल आहे ना, कॉमन सेन्स आहे. प्रत्येकजण मी इथे येणार कसं, अरे नाही मग ते दिल्लीला फ्लाईटला यायचं, मग सकाळी पहाटे फ्लाईट यायचं किंवा मुंबईला यायचं, मग 3 वाजता गाडीत बसून यायचं. तिथेच त्याचा उत्साह संपून जातो. सो व्हॉट वी डोंट रिअलाइज इज वाईल वी आर लेट्स से अ $20 बिलियन IT इंडस्ट्री इन पुणे, 15-20 बिलियन तर आहे आपली. बंगलोर इज 50. वी कुड हॅव इझिली बीन 50% बिगर दॅन व्हॉट वी आर. मी आकडा 50% म्हणतोय, कुड बी इवन मोर इफ वी जस्ट हॅड अ प्रॉपर एअरपोर्ट. कारण बंगलोरचा 2008 साली चांगला एअरपोर्ट झाला, त्याला आता 15 वर्ष होऊन गेली. सो असं जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फार महत्त्वाचं काम आहे की प्रत्येक वेळा नवी मुंबईला बांधला, पुण्याला एअरपोर्टची काय गरज आहे. पुण्याला जर का भारतातलं ITचं अनडिस्प्युटेड आता नंबर 1 जाऊ दे पण नंबर 2 आजसुद्धा हैदराबादच्या आपण खूप पुढे जाऊ शकतो आपल्याकडे एअरपोर्ट आला तर. बंगलोर खूप पुढे आहे, ठीक आहे, त्यांना दे डिझर्व देअर प्लेस, ते आपल्या जवळजवळ 2.5 तिप्पट पुढे आहेत. पण हैदराबाद तर आपल्या 10% पुढे आहे
आपल्याकडे आज एअरपोर्ट आलं तर आपल्याला हैदराबादपेक्षा खूप जास्त ॲडव्हान्टेज. आपण अनडिस्प्युटेड नंबर 2 सिटी IT सिटी इन इंडिया होऊ शकतो. आणि मुंबई पुणे कॉरिडॉर एकत्र जर का केला तर तो कदाचित बंगलोरच्या लेव्हलला पण येऊ शकेल पुढच्या 5-10 वर्षात, म्हणजे दोन्हीचं कंबाईन झालं तर त्या दृष्टीने म्हणून मी माझ्या एअरपोर्टचा आवडता मुद्दा पण टाकला. पण त्यामुळे महाराष्ट्राला आपण ऑलरेडी खूप स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहोत, पण हे काही मूलभूत विषयांकडे लक्ष दिले इन्फ्रास्ट्रक्चरचे तर आपण अजून खूप पुढे जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न, मॅक्रो झालं, आपली सगळी चर्चा करून झाली, ॲक्शनेबल. हा इंटरव्ह्यू पाहणाऱ्या IT-तल्या फ्रेशरनं, मिड लेवलच्या माणसानं, 40शीतल्या माणसानं काय शिकावं, काय बदल करावं, म्हणजे त्याला हे सगळं उपयोगाला आहे? चांगला शेवटचा प्रश्न विचारला. मी एवढंच सांगेन की तुमच्या डिग्रीला तसा डायरेक्ट अर्थ नाही आहे. जे शिकलायत ते चांगलं आहे, पण तुम्हाला स्वतःहून आणि IT सॉफ्टवेअरमधल्या म्हणतो ज्या स्किल्स तुम्हाला शिकता येतील नवीन, आणि तुम्हाला माहिती आहे आता काय रिलेव्हंट स्किल्स आपण पण मगाशी बोललो, त्या तुम्ही शिकायला लागा. आज ऑनलाईन खूप साधनं अवेलेबल आहेत, त्याच्यावर तुम्हाला वाचता येतं, प्रॅक्टिस करता येतं, कोर्सेस घेता येतात. तर ते कायम करत राहा. आणि तुम्ही कुठे काम करत असाल तर तिथेसुद्धा 40 तासाचा विचार न करता बॉसला विचारून, कलिगला विचारून, दुसऱ्या कोणाला तरी मैत्रिणीला विचारून काय मला नवीन साईड प्रोजेक्ट करता येतील त्याचा विचार करत राहा. समटाईम्स तिथे पण तुम्हाला खूप चांगलं शिकता येतं, जे लोक विचारच करत नाहीत. की लगेच 5 वाजले आता मी घरी चाललो. नाही, 5 ते 7 स्वतःकरता काम करा, कंपनीकरता काम करू नका. असा विचार करू नका 5 ते 7 कशाला, मला पैसे मिळत नाहीत तर मी कशाला काम करतोय. ते तुम्ही तुमच्याकरता काम करताय. या विचाराने एखादं नवीन प्रोजेक्ट घ्या, एक्स्ट्रा मागून घ्या बॉसकडनं. का? कारण तुम्हाला शिकायला मिळेल. यू आर इन्व्हेस्टिंग इन युअर ओन करिअर. आणि मग तो बॉस चांगला असेल तुम्हाला तो शिकवेल सुद्धा. फुकट शिकवणं मिळेल तुम्हाला असं काही विचार लोक असं करतात की मी 2 तास वाया घालवतोय, पैसे मिळत नाहीत. अरे तुला 2 तास फुकट शिकवणं मिळतीये, चांगल्या एखादा टेक्निकल बॉस चांगला असेल तर असा विचार करत राहा. या नवीन गोष्टी कायम शिकत राहा. नवीन गोष्टी बदलत राहणार आहेत. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला एक यादी दिली तर ती कदाचित 1 वर्षांनी वेगळी पण असेल. AI सगळ्यांनाच हवं आहे, पण AI एक आवडता विषय आणि हल्ली प्रत्येकाला, म्हणजे एखादा मिड करिअर 40 इयर पर्सन असो किंवा एखादा 10वी 11वीतला हायस्कूलचा मुलगा किंवा मुलगी असो, मी या सगळ्यांची बऱ्याच वेळा बोलतो कारण विचारायला येतात. प्रत्येकाचा प्रश्न तेच असतो, मला AI करायचं आहे. आणि AI करायचं म्हणजे काय तर ते त्यांना माहिती नसतं, पण ते ठीक आहे. पण AI ॲट ॲन अर्ली स्टेज इन युअर करिअर, अंडर 25 तुम्हाला जर का खरंच AIमध्ये काम करायचं असेल तर याचा अर्थ तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि बेसिक कम्प्युटर सायन्समध्ये काम करायची गरज आहे. AI या बझवर्डकडे जाऊ नका. तुमचं बेसिक, तुम्ही जर का शाळा कॉलेज असाल तर AIमध्ये तुम्हाला चांगलं काम करायचं, तुमचं मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे. म्हणजे माझा एक मित्र आहे वर्गातला आहे, तो स्टॅनफर्डमध्ये एक व्हिजिटिंग प्रोफेसर आहे, AIमध्ये खूप चांगलं काम करतो. तर तो सगळ्यांना सांगतो, माझ्याकडे कुठलाही अंडरग्रॅज्युएट स्टुडंट आला अमेरिकेत, अगदी स्टॅनफर्डमध्ये, मला AIमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मी काय करू, कुठले कोर्सेस घेऊ. आणि हल्ली युनिव्हर्सिटीज अशा आहेत की ते मार्केट झालं आहे, ते अमेरिकेत पण झालं आहे की ते AI नावाचे सगळे कोर्सेस अवेलेबल करतात, की बॅचलर्स इन AI वगैरे, डेटा सायन्स वगैरे वगैरे. तो म्हणतो असं काही करू नका, मॅथमॅटिक्सचे सगळे कोर्सेस घ्या, लिनियर अल्जेब्रा, मेट्रिसेस, जे मॅथमॅटिक्सचं सगळ्यात जो बोरिंग विषय असतात ते घ्या, त्यात एक्सपर्ट व्हा, तुम्हाला AI छान जमेल पुढे. सो असा पण विचार करा की डोंट गो फॉर द ग्लॅमरस साऊंडिंग थिंग्स, वर्क ऑन द बेस लेवल स्किल्स फर्स्ट. आणि हे सगळ्या लेवलला ॲप्लिकेबल आहे. म्हणजे हल्ली असं झालेलं आहे की इन सम सेन्स ऑनलाईन लर्निंग हॅज बीन अ ग्रेट लेवलर. तुम्ही 15 वर्षाचा असा, 20 वर्षाचा असा, 25 वर्षाचा, 40 वर्षाचा असा, मला किती माझ्या वयाचे बरोबर ते 50 ते माहिती आहेत की ते रोज 2-2, 3-3, 4-4 तास नवीन गोष्टी शिकतायत. सो एज शुड नॉट बी अ फॅक्टर. यू शुड बी लर्निंग ऑल द टाईम, फाइंड आउट व्हॉट इज न्यू. आणि तुम्हाला जर का कोणी शिकवायला तयार असेल तर नथिंग लाईक इट. कामाच्या इथे कोणी शिकवत असेल, ऑनलाईन शिकवत असेल तर जस्ट कीप लर्निंग व्हॉट एव्हर न्यू स्किल्स यू फाइंड इन दॅट. आणि असं समजू नका की आता कॉलेजची डिग्री जमली, माझं शिक्षण जमलं. वी आर इन अ फेज. आणि आनंद देशपांडे याबद्दल खूप छान बोलतात. तुम्ही मागे तुमच्या प्रोग्रामवरतीच त्यांचा छान इंटरव्ह्यू घेतला होता की वी आर इन अ स्टेज ऑफ लाईफ लाँग लर्निंग. आणि ही इज प्रॉब्ली द बेस्ट एक्झाम्पल. म्हणजे ही इज 10-15 years सिनियर टू मी, पण ही इज लर्निंग न्यू थिंग्स एव्हरी डे. सो इफ ही कॅन डू इट, व्हॉट स्टॉपिंग यू ॲट एनी एज टू बी डुईंग इट. अमित सर, खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात आणि खूप प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला सांगितल्यात. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.